जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आता हा मे महिना आहे। मे महिन्याची आज जवळजवळ 14-15 तारीख उलटून गेलेली आहे आणि पुढच्याच महिन्यापासून पावसाची सुरुवात होणार आहे आणि पाऊस ऑलरेडी सुरुवात केलेलीच आहे पावसाने। तर आपल्याला काय करायचं आहे की मे महिन्या पावसाची जेव्हा सुरुवात होते ना, तर प्रामुख्याने कोकणात म्हणजे गावोगावी कामं काय होतात, तर जी आपली जी पावसामध्ये लागणारी जी वस्तू असतात, लाकडं म्हणा किंवा दुसरी कुठल्याही वस्तू, त्याची सोय आपण करून ठेवतो। तर आम्ही पण आता तेच करतोय की आमच्या आईने सगळी लाकडं वगैरे जमा करून ठेवलेली आहेत ना, त्याच्यासाठी एक खोपटी हवी आहे। ते खोपटेचं एक म्हणजे चिरे वगैरे ठेवून त्याच्यावर पत्रे वगैरे सगळे टाकून अशी खोपटी तयार करूची आहे। ती जरा दाखवतो कशा प्रकारे मी खोपटी तयार करतोय आणि लाकडं आईने जमा करून ठेवलेली तर चला जाऊया आपण। आणि तुम्ही पण या माझ्याबरोबर। खोपटी बांधो का काय, रोज असेल तर तुमचं देऊन टाकेन मी, मजुरी काय असाल ती घ्या माझ्याकडून। ही बघा, ही एक आमची खोपटी आहे। म्हणजे इकडे आम्ही पाणी वगैरे आमचं सगळं गरम करतो, आंघोळीचं पाणी वगैरे। ही एक खोपटी आमची आहे आणि ह्याच्यामध्ये लाकडं ठेवलेली आहेत। थोडीशी लाकडं इकडे ठेवलेली आहेत, पण अजून जी लाकडं आहेत ना, त्याचं कसं काय करू तर तुम्हाला दाखवतोय। यावर्षी या जांभीचं झाड बघा, या जांभीचं झाड आहे ना, दिसो का लय लहान हा, पण यावर्षी भरपूर जांभी धरलो होतो या जांभीवरती। आणि हे जे चिरे आहेत ना, हे चिरे बघा, हे चिरे लावलेले होत। हे लॉकडाऊनमध्ये सगळी करामत करून ठेवली होती मी। लॉकडाऊनमध्ये जेव्हा गावी गेलो होतो ना, तेव्हा ह्या चिऱ्यांच्या मध्ये आतमध्ये मेथीची भाजी टाकली होती आणि ती मेथीची भाजी इथे उगवली होती मी। आणि हे चिरे सगळे काढून आहे ना आपण का मित्रांनो इकडे घेऊन यायचे होते। हे बघा, ही बघा, ही एक खोपटी आहे इकडे। तर ही खोपटी कशी आहे की ह्याच्यावरती वरती पत्रे ठेवलेले आहेत। मग लाकडा काढू का ना खूप कठीण जातात पावसात। ह्याच्यावरती काय करते, पत्रे जर ठेवले ना वरती, म्हणजे चिरे लावून जर वरती असं छप्पर बनवला तर लाकडं आरामात काढूक होतील। चला, तर सगळ्यात पहिले चिरे आहेत, चिरे काढून ठेवूया। चिरे सगळे आपण पहिले तिकडे नेऊन ठेवूया, नंतर त्याची खोपटी बनवूया। आई सांगत कशी बनवू का। वजन बघा किती आहे, जाम वजन। चल मागे ठेव, अर्धी पाठ दाखवत त्याची। चल
बजरंग बली की। ते वरती सोड सोड। बरोबर आहे। चार खांब उभे झालेत खोपटेचे चिऱ्यांचे, त्याच्यावर हे आम्ही वाशे ठेवलो। हे बघा वाशे, आणि आता पत्रे काढलेले होते ते त्याच्यावर पत्रे ठेवून द्यायचे। झाली खोपटी तयार, आमची भिजणार नाही चुकीची। तरी पण सुतार म्हणता का ती उंच झाला सखूल झाला तिकडे, म्हणजे मिस्त्री बरोबर नाही मिस्त्री बरोबर नाही काम हाऊस हाऊस काहीतरी बघता, अजून काहीतरी जुगाड करता। सखूल झाला म्हणता एका साईडने, मिस्त्री बरोबर नाही। या कवर ठेवला आता बरोबर आहे, आत्ता बरोबर आहे, म्हणजे या कवर ठेवका लागला होता, आता वाळंब्या दिलो बरोबर। पाणी आतमध्ये जायचं पाणी ह्याच्यात नाही येणार, आतमध्ये जायचं त्याच्यावर ठेवूया ना दुसरं। हा घे इकडे, हो आणि मध्ये ठेव। हा इकडेच घे, तू दाखवतो बस 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 हा ठीक आहे बस ये एक 15 ही ठेव। चल जरा बस 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 बरोबर आहे। बस बस तर मित्रांनो माझी झाली आहे खोपटी बनवून, बघू शकता समोर कशी बनवली आहे। हे चिरे वगैरे लावून, चारी साईडून चिरे लावून त्याच्यावरती जी बारा होती, म्हणजे लाकडी बारा होती, वाशे होते, ते वाशे टाकून त्याच्यावर पत्रे टाकून, म्हणजे एक पाऊस जाणार नाही, म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये जाणार नाही असं आडावसं करून ठेवलेलो, म्हणजे आपली लाकडाची हत, आपली फाटी जी हा ती सुकी राहत। आणि बघा हा गावठी जुगाड आहे, सगळे मोडके तोडके सगळे पत्रे होते ते सगळे यूज करून ते त्याच्यावरती खोपटेवरती ठेवले। मुंबईच्या ठिकाणी बघितलं तर असे पत्रे कुठे किंवा भंगारात कोणी टाकून दिलं असते काय समजलं पण नसतं, पण गावच्या ठिकाणी आपण जेव्हा कुठलीही वस्तू वापरतो त्याचा पुरेपूर वापर करून घेतो, तसंच केलेलं आहे। हे सगळं तुटके फुटके पत्रे टाकून ही खोपटी आता तयार झालेली आहे। तर मित्रांनो ही खोपटी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, टाटा, बाय बाय। घामटा निघालाय, घामटा। आता मस्तपैकी आईन काहीतरी बनवून ठेवला असात, भाकरी आणि ज्या काय असतात भाकरी चटणी ती खाऊची, थोड्या वेळ आराम करूचो आणि दुसऱ्या काहीतरी कामाक सुरुवात। चला भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, टाटा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा।
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.